आमची मंडळी बोला भाऊ आहे मुला नमस्कार बोला हे आमचे दोन हिरो एक महेश तिवारी आणि एक टकलू नागेश आप लोग मेरे फैन हो ठीक से कर आई गई महाराज सेना सचिव आविष्कार जी भूसे साहेब आहे मंत्री महोदय दादाजी भूसे साहेब यांचे चिरंजीव खरोखर आत्ता आपला खरा प्रवास सुरू झालाय समृद्धी महामार्गावरचा बोला ओम साईराम ओम साईराम जय महाराष्ट्र मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो आज मी जात आहे माझ्या परिवारासह व मित्रांबरोबर शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनाला तर आत्ता मी निघालो आहे माझी फेवरेट गाडी थार रॉक्स तिला रिसीव्ह करण्यासाठी कारण की तिला दिली आहे सर्व्हिसिंगसाठी कारण खूप दिवस झाले मित्रांनो सर्व्हिसिंगचा चिन्ह दाखवत होता आणि खूप कमी वेळात 11,000 किलोमीटर प्लस रनिंग झाला आहे गाडीचा तर विचार केला बाबा तिला थोडा आता सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे खूप साथ देते मला माझ्या प्रत्येक ट्रॅव्हलिंगमध्ये तर मित्रांनो कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे शिर्डीला जाताना आणि असाच सपोर्ट करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आता जस्ट महिंद्रा शोरूम मधून निघालोय गाडी घेऊन तिथला मला शूट करायचा होता गाडी घेताना वगैरे आणि गाडीचा व्हिडिओज वगैरे तुम्हाला दाखवायचे होते पण तेवढं मला लक्षात नव्हतं थोडं विसरलो घाईघाईमध्ये होतो तिकडे खूप काही मित्र भेटले मग त्यांच्यामध्ये बोलण्यामध्येच बिझी झालो आता निघालोय आता आलोय डिझेल टाकायला कारण की गाडीमध्ये डिझेल काहीच नव्हतं आणि सर्व्हिसिंग खूप छान केली आता खूप स्मूथ झाली गाडी चालवायला कारण की खूप कमी वेळात मला असं वाटतं की 3-3.5 महिने झाले असेल गाडीला घेऊन आणि 11,000पेक्षा जास्त रनिंग झाली आहे गाडीची तर आता सर्व्हिसिंग झाल्यानंतर गाडी खूप चांगला फील देते तर मित्रांनो असंच बनत राहा खूप मजा येणार आहे आता शिर्डीला जाताना आता काही वेळात मी माझ्या फॅमिलीला व माझ्या मित्रांना घेणार आहे मग आम्ही साईबाबाचं नाव घेऊन आम्ही दर्शनासाठी निघणार आहोत उद्या दर्शन करणार आहे आम्ही सगळेजण तर असंच बनत राहा पूर्ण ब्लॉग बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे मित्रांनो चलो बाय मित्रांनो थांबा तुम्हाला मी उतरून गाडी दाखवतो कशी झाली आहे मित्रांनो आता मी जस्ट सिद्धार्थनगरमध्ये आलो आहे चेतनला सोन्याला आणि राजला घ्यायला हे पण माझ्यावर शिर्डीला येत आहे चला बघू त्यांची वाट बघतोय मी चला लवकर चला आता आम्ही सगळे मित्र निघालो आहेत आता मी चाललोय वसईला एका लग्नाला ते लग्न करून मग आम्ही आरती आणि राधेला घेणार आणि मग थेट निघणार आम्ही भिवंडीला एक लग्न आहे मग त्यानंतर आम्ही डायरेक्ट शिर्डीसाठी निघणार आहोत चला भेटूया पुढे अरे हाय तो करो सब लोग हाय गाइस ओम साईराम फुल गाडी बदलेली आहे बघू आता कसा लग्न मला वाटलं वसईला होता पण जेव्हा मी फोन केला माझ्या मित्रांना तेव्हा ते बोलले की मीरा रोडला आहे साई पॅलेसला शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या समोर थोडासा ट्रॅफिक आहे ठाण्यावरून निघालो आहे 2.5 तास झाले अजून पोहोचलो नाही आहे
वैताग आलाय. घरातून सारखे फोन येतात ते राधेचे. त्यांना मी बोललेलो की मी अर्ध्या तासात जाऊन येतो, पण 2.5 तास अजून पोचलो नाही आहे. बघू, असं वाटतं 5 किंवा 10 मिनिटात पोचायला पाहिजे. बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांनी दुसऱ्यांदा मला या हप्त्यात दर्शन दिलं आणि बहुतेक पोचलोय मित्रांनो. नशीब तर लवकर भेटतो नवरदेवाला, लगेच पळतो इथून. घरचे जाम. मित्रांनो, लग्नातून निघालो आहे आम्ही सगळेजण. जास्तीत जास्त 3 ते 4 मिनटं लागले, पण पोचायला आम्हाला बराच वेळ लागला. आता परत घरी जाऊन फॅमिलीला घेऊन निघायचं आहे. हा माझा मित्र. आता जस्ट गाडीतून निघालो आहे. आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किती घाईमध्ये मी निघालो. लग्न हा उत्तर भारतीय पद्धतीने होता, म्हणून फक्त नवऱ्याला भेटलो मी. नवरी अजून येत होती, तिला वेळ होता, कारण की उत्तर भारतीय लग्न हा बराच वेळ चालतो. रात्रभर म्हणजे रात्रीच्या 3-4 वाजेपर्यंत त्यांचा लग्न चालू असतो, म्हणून तेवढा वेळ नव्हता. जे माझे काही मित्र होते त्यामध्ये विनीत तिवारी करून माझा मोठा भाऊ आहे, ज्याला मी भाऊ म्हणतो, आणि अजून काही मित्र होते, त्यांना भेटलो आणि खूप घाईमध्ये निघालो. तुम्ही पाहिलं असेल मी किती घाईमध्ये निघालो. आता जात आहे घरी मी माझ्या राधेला आणि आरतीला घेणार. परत मग भिवंडीला जाऊन एका फॅमिली फ्रेंडचं लग्न आहे, त्या लग्नाला व्हिजिट देऊन मग थेट शिर्डीसाठी निघणार. भेटूया मग पुढच्या व्हिडिओला. मित्रांनो, पुढे जो ताफा चालला आहे त्यामध्ये आमचे नेते, युवा सेना सचिव आविष्कारजी भुसे साहेब आहे, मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांचे चिरंजीव नेहमी आम्हाला सांभाळून घेतात आणि चांगलं मार्गदर्शन नेहमी करत राहतात आम्हाला. आता त्यांनी लगेच मला फोन केला की तुमची गाडी चालली आहे, तुम्ही आहे का गाडीत? मेलो दादा मी आहे गाडीत. मला बोललो कुठे गेलेला? मेलो दादा मी मित्राचं लग्न होता तिथे गेलेलो. बोले अरे वा वा. नेहमी आम्हाला सांभाळून घेतात आणि नेहमी मार्गदर्शन करतात आणि फ्युचर ते खूप मोठे नेते होणार आहे. आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी नेहमी शुभेच्छा देत असतो. चलो भेटूया पुढे. आमचे शिवसेनेचे नेते निलेशजी सांबरे साहेब यांच्या मुलाच्या लग्नाला वाटतं ते गेलेले. आता ते चालले त्यांच्या सास. आता जस्ट सोसायटीमध्ये आलो. आता राधे आणि आरतीला घेतो आणि भिवंडीचं लग्न करून थेट शिर्डीला जावं. भेटूया. मित्रांनो, आम्ही निघालो आहे. ही माझी बाई, हा माझा राधे. ठीक से कर. ऐक ही माझी मेवणी, ही माझी भाची. हे सोडायला येत आहे आम्हाला खालती. आता ते किधर
चलो टिंकल बाय। राधे बाय कर। अरे दीदी बाय कर रहे हो। दीदी दीदी बाय बाय। चल राधे बाय। राधे मैं जा। राधे जा तू घर पे। तू भी आ रहा है? किधर जा रहा है तू? शिरडी। क्या हुआ? बाय बाय। आराम से जाओ, अच्छा ट्रिप करके। अच्छा आप लोग मेरे फैन हो क्या? हम आपके बहुत बड़े फैन हैं। ओके जाओ जाओ। हे बघा मित्रांनो गाडी फुल आहे. आम्ही ऍडजस्ट करून चाललोय. मागे विराज, ललित, राधे आणि पुढे चेतन आणि आरती. चलो बाय. चलो बाय बाय। राधे राधे बाय। राधे किधर जा रहे तू? शिरडी। ओके चलो। ओम साई राम। हाय गाइस। हाँ सबके नाम ले। हाँ हाँ फायनली आम्ही भिवंडीच्या लग्नाला पोहोचतो आहे. हे आमचे दोन हिरो, एक महेश तिवारी आणि एक टकलू नागेश. नागेश हा माझा सर्वात जुना मित्र आहे. म्हातारा नाही. बाहर मिल गया. अरे हेलो कर. भैया हेलो कर. बॉस के साथ में बॉस को लेके आ रहा हूँ.
जस्ट निघालो आम्ही लोक भिवंडीचं लग्न अटेंड करून. लग्न खूप छान होता. सर्व जुनी मित्रमंडळी भेटली, त्यांचा परिवार भेटला. आमचे लाडके खासदार नरेशजी मस्के साहेबही उपस्थित होते. नगरसेवक विकास रेपाळे साहेब उपस्थित होते. नम्रता मॅडम होत्या व सर्व मित्रपरिवार होता. सर्वांनी एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. कारण की सर्व लहानपणाचे मित्र भेटले लग्नात. जेवलो पण. आता निघालो शिर्डीला. बोला ओम साईराम. ओम साईराम. चलो बाय. काय करा आरती. खरोखर आत्ता आपला खरा प्रवास सुरू झालाय समृद्धी महामार्गावरचा. नावाप्रमाणे समृद्ध वाटणारा जबरदस्त रोड, सुंदर दृश्य आणि स्मूथ ड्राईव्ह. खरोखर खूप छान अनुभव येत आहे. बेटा आमचे युवा नेते किरण हजारेला. बोला भाऊ. आहे बोला. नमस्कार बोला. बोला बोला. हाय. आपला पुढे
कुठे सागर लग्न? गोंधवणी. गोंधवणीला. आमचे मित्र सागर यांचे कधी भाव करत नाही. त्याला हाय करायला याच्यानंतर मग आपलं दुपारचं आहे ना शिर्डीचा. नहीं जरा फोन कर.
साकार श्रीराम साईबाबा. सकाळपासून झोपेल पण पप्पा आहे साईबाबा. घरात तसं वाचू ना तसं. भेटून जा. बाबाच्या चरणी प्रार्थना. सर्व मित्र परिवार सुखी असो.
शहर प्रमुख बीजेपी ये ना यशस्वी भव. नाही रे ताईला शांत सिंधू चल अहो नाही हो. पापा पहले तेरा जवाब. राहून दे ना. हाँ राधे हाँ क्या निकाल दूँ जूते सॉक्स निकाल दे बाबू. मग सिद्धेश आज काय काय केलं तो दिवसभर कसं गेलं तुझा दिवस आज. आजचा दिवस खूप चांगला गेला खूप मस्त गेला. विचारही केला नव्हता एवढा सुंदर जाणार. आज सकाळपासून काय काय केलं. मग तू ते व्हिडिओ का नाही बनवलं सकाळपासून. व्हिडिओ बनवायला कसं आहे आता मला थोडी लाज येते. मला भीती वाटते कॅमेऱ्यासमोर. म्हणून माझ्यावर काही लोक होती ना त्यांच्या समोर बनवायला मला अजून कॉन्फिडन्स आला नाही आहे. पण लवकरच येईल तेवढा मी प्रयत्न माझा करतोय. आज सकाळपासून मग तू आता बोल काय काय केलं कसं गेलं दिवस दर्शन कसं झाले लग्नात गेला तू काय केलं तिथे. ओके सर्वात पहिले तर आपण सकाळी 4 वाजता हॉटेलला गेलो. खूप थकलेलो झोपलो. त्यानंतर मी फोनमध्ये एडिटिंग करत होतो माझ्या. मला एवढी झोप आली नाही कारण की 7 साडेसात 8 वाजता उठायचा होता. 9ची वेळ होती आपली दर्शनाची. पण ते पॉसिबल झालं नाही कारण की सगळे मित्र पण थकलेले आणि राधे पण थकलेला आणि मी पण थकलेलो. तर आपण 10ला घरातून निघालो सॉरी हॉटेलमधून 10ला निघालो आपण. त्यानंतर तिथून आपण मग ब्रेकफास्टसाठी एका हॉटेलला गेलो इटलीच्या. काय नाव होतं क्या नाम था रे उसका चिन्नार करून बहुतेक इटलीचा दुकान होता हॉटेल होता. त्या हॉटेलला गेलो. खूप स्वादिष्ट इडली होती आणि खूप चांगला मॅनेजमेंट होता आणि चव खूपच टेस्टी होती. तूप टाकत होते ते. हो खूप छान होता. मग ते यस 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 सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे पदार्थ छान होते. ते खाल्ल्यानंतर
थेट आपण लग्नाला निघालो श्रीरामपूरला. मग श्रीरामपूरला जाताना आपण सागर भाऊला फोन केला. सागर भाऊनी लगेच आपल्याला वेळ दिला, आपल्याला भेटले, स्वतः आले भेटायला. भेटल्यानंतर आपल्याला घेऊन गेले, बसले आपल्याबरोबर, थोडा गप्पा केल्या. त्यानंतर विचारलं बाबा कुठे लग्न आहे काय आहे. मग त्यांना आपण लग्नाचं ठिकाण सांगितलं. मग स्वतः आपल्याबरोबर आले. चांगले होते. हो, खूप चांगले होते आणि नेहमी बिचारे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. स्वतः लग्नात आले. लग्नानंतर नवरदेवला आपण शुभेच्छा दिल्या. तिथे मग आपला सत्कार झाला. सत्कार झाल्यानंतर आपण काही मित्रपरिवाराच्या घरी गेलो. त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या पक्षातले काही उमेदवार उभे होते इलेक्शनला, त्यांना आपण शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्यानंतर तिथे आपला सत्कार करण्यात आला. त्यानंतर आपण एका हॉटेलला गेलो. हॉटेलला गेल्यानंतर सागर भाऊने आपल्याला ज्यूस वगैरे पाजला, कारण की जेवायला वेळ नव्हता. आपण 2:30चा वेळ घेतलेला शिर्डीमध्ये दर्शनासाठी साईबाबाच्या. तिथून मग निघताना मग सागर अजून एक आपले मित्र आले जुने, संजू बॉस आले, त्यांना भेटलो. त्यांनाही खूप वर्षानंतर भेटलो. त्यांनाही भेटून खूप बरं वाटलं. त्यांच्याशी खूप गप्पा केल्या. त्यानंतर थेट आपण निघालो शिर्डीला. दर्शन करायला. शिर्डीला मग किरण भाऊ आपला वाट बघत होते सगळे मित्रपरिवार घेऊन. त्यांना भेटलो. मग भेटल्यानंतर आपण दर्शनाला गेलो. 2:30 वाजताचा आपला वेळ होता दर्शनाचा. 2:30 ते 3:30च्या मध्ये आपण दर्शन केला. दर्शन आल्यानंतर मग तिथून आपण सगळ्या मित्रपरिवाराला भेटलो. सगळ्यांशी फोटो वगैरे काढला. आपल्या मित्रांनी सत्कार केला आपला तिथल्या शिर्डीच्या. मग तिथून थेट आपण शुक्र आचार्य महाराजांच्या मठात गेलो. त्या मठात पण खूप छान वाटला. खूप पूजा करायला भेटली आपल्याला आणि खूप म्हणजे असं बोलतात की पूर्ण जगामध्ये तो एकच मंदिर आहे त्यांचा. आणि खरोखर खूप छान होता मंदिर. त्यानंतर तिथून निघाल्यानंतर मग किरण भाऊच्या घरी गेलो. आमच्या ताईला भेटलो, वर्षा ताईला भेटलो. ते पोलीस आहे आणि खूप स्वभाव चांगला होता त्यांचा. त्यांनाही भेटून खूप बरं वाटलं. त्यांच्या मुलाला भेटलो. हो, खूप गप्पा केल्या तिथे. मग तिथे किरण भाऊनी सत्कार केला. तुझाही सत्कार करण्यात आला. ताईने तुलाही हो साडी वगैरे गिफ्ट केली ताईने. त्यासाठी ताईचा मनापासून थँक्यू ताईला आणि किरण भाऊलाही थँक्यू. सगळ्या मित्रपरिवाराला मनापासून धन्यवाद की आपण खूप मान सन्मान केला, खूप रिस्पेक्ट दिली आम्हाला आणि त्यासाठी खरोखर मनापासून सर्वांचा आभार. आता किरण भाऊ आम्हाला समृद्धी महामार्गापर्यंत सोडायला आले. आता तिथून थेट आपण निघालो आहे ठाण्याला. तर आता पुढे काय काय झाला, आज काय काय झाला, काल निघताना काय काय झालं, हे सगळं तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे. हां, तर कृपया करून सर्वांनी व्हिडिओ पहा. काही चुकलं असेल, काही बोलताना काही चूक झाली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्हाला सजेस्ट करा की बाबा बोलताना हे चुकतं आहे, तर आम्ही ते आमची चूक आम्ही सुधारवायचा पूर्ण प्रयत्न करू. आणि सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असाच आमच्याबरोबर नेहमी साथ द्या आम्हाला. आता ही आमची मंडळी, चेतन दादा, ललित, सोन्या. राधे भाऊ, कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस? कसा गेला तुमचा? आधी पिछे कसं झालं दर्शन? कसं झालं? राधेने माइक दिले. राधे तू भी बोल कुछ. बोल राधे. दर्शन कैसे हो गए राधे? कसं झालं दर्शन? अच्छा, चांगलं झालं. बोल चांगलं. बाय, भेटूया लवकर. बाय 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 बाय. बाय बाय. प्लान करणार आहे. राधे बोल सबको हम लोग ठाना आ गए. हम लोग खाना आ जाए. खाना नहीं, ठाना. खाना आ जाए. बोल हम लोग ठाने आ गए. हम ठीक लोग ठाक. खाना आ जाए. अब हम लोग माजीवाड़ा पे, माजीवाड़ा पहुंचे. ये पेपर पे खान का है. क्या बोल खाओगे? हमने क्या बहुत खाओगे आप लोग? राधे खाना क्या खाओगे? बोल हमने काय बहुत जेवणार? मेहनत काय करके जेवणार? वीडियो मंडळी बनाया काय है. जेवणार? ठीक है, कल से तो आप सभी लोग हमारा वीडियो देखना, लाइक करना, सब्सक्राइब करना. सब्सक्राइब करना. थैंक यू. अभी ये देखो बाय बाय. मंगाए बाय कहाँ बाय. से?